नमस्कार मंडळी, आपण आपल्या प्रवासाची सुरुवात इथून करतोय। आपला प्रवास चालू आहे साताऱ्याला जायचा आणि आपला पहिलाच व्लॉग आहे, तर जरा सांभाळून घ्या, काय चूक बीक हे ते असेल तर आपण चाललो आहे आता एका मित्राच्या गावी साताऱ्याला। तर आपला मित्र आहे गणेश, त्याच्या गावी चाललो आपण साताऱ्याला। फुल धमाल मस्ती मजा करायची आहे। आता बघू आपला पुढचा प्रवास कसा होतो आहे। आपली अर्धी मंडळी बसमध्ये थंडावली आहे, आता बघू काय करतायत, पुढची मजा आपण पुढे बघू। आता आपण लोणावळ्याला, इथे जरा गाडी थांबली आहे, ही आपली वैभव म्हणून गाडी आहे, तर बघू शकतो आपण। पाऊस तर एवढा फटे लागतोय, थंडी बा बा माझ्या। बाबा पॅरेशूट 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 पॅरेशूट। आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला लागलोय, गाडी पण आपली वन साइड चालली आहे एकदम। आता आपण जोडतायत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला। ही वैभव म्हणून बस आहे, आपण इथून डायरेक्ट आता जाणार साताऱ्याला, आपल्या मित्राच्या घरी बोललेलो तसं। आणि आता आपण पोचलोय साताऱ्याला, आणि पहिलंच बघायचं असेल तर चप्पल दाखव। चाल जरा, चाल चाल। सुरुवातच चुकीची झाली, म्हणजे तू आता येण्यातली नसते, काय बोलते, आता येण्यातली नसते। आपण आता गण्याच्या घरी चालत चाललोय, आणि हे आपल्या कोकणासारखं थोडस वाटतंय। फायनली आपण गणेश शेठच्या घरी पोचलोय। अथक प्रयत्नानंतर चप्पल तोडी, आणि हा गणेश शेठांचा जिव्हाळा। वन साइड बुलेट बिलेट आहे, कोंबड्या बिंबड्या पण उड्या मारतात आपल्या स्वागतासाठी। झालं चप्पल काढायची की तुटलेलीच आहे ती। आता हे फ्लिप फ्लॉप, हा फ्लिप फ्लॉप फ्लिप फ्लॉप फ्लिप फ्लॉप दाखवतो काय करायचं। चाली फ्लिप फ्लॉप घाल, घाल आता। वन साइड फ्लिप फ्लॉप फ्लिप फ्लॉप। गरम पाणी देणार नव्हता, आणि फायनली भेटतं, माहिती ना कसं करायचं। जाडा तुझं पाणी रेडी होतंय बाई। हा मोबाईल जायचा बाई डायरेक्ट, त्याला इथं टेकील डायरेक्ट। अत्याधुनिक पद्धतीने
हे गण्याची मम्मी गाईचं दूध काढते. टेक्निकल पद्धतीने गावच्या पद्धतीने नाही. ही दुधाची हे आहे किटली आपण बोलतो ना तसं जमावतो तसं. आणि ही आमची दुसरी म्हस कशी वाकून बघते तर आहे का. आणि ही आमची म्हस आमच्या बरोबर आलेली. इंडियन आपल्यासारखी ब्लॅक अँड व्हाईट. हे फॉरेनर एकदम पापणे चुकली 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 चुकली. फॉरेनर बोलल्यावर भडकले. सॉरी 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 सॉरी. तर आपली आता पहिला दिवस फिरायची सुरुवात झालेली आहे. हा आपला मित्र प्रवीण, ही त्यांची अर्धांगिनी भावना, हा आपला भाऊ. कुठे गेला आशिष भाई आतिम. काल याचा बर्थडे होता. कशी गेली आणि ती कुठे आहे पोऱ्या. पहिली जागा पकडली ती बघ झोपली. आमचा पोऱ्या खाली कर. उघड उघड जाऊ. हा आमचा पोऱ्या आहे. हा काय चप्पल विप्पल सगळं सांभाळायला हिच्याकडे. तर आपण सुरुवात करतो आता जायला. तर आपण भेटूच. प्रत्येक स्पॉट तुम्हाला दाखवतो आणि आपला मेन माणूस. सॉरी 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 सॉरी. अहो का आपण ज्याच्या घरी थांबलोय गणेश, हा आपला ड्रायव्हर आहे. आणि गाडी बिडी वन साईड चालवतो एकदम झोडा झोड नुसती कट. थांब आई बघते का रे. नाही हा आता काय नाही बिंदास. चला आपण भेटू पुढे. पाऊस आणि चहा चाललाय. किती दिली तरी आपण घेऊ शकतो ना. यस यस. पोऱ्या म्हणून ठेवलाय का लोकांनी सगळ्यांनी. सगळे व्हिडिओ बनवत आहेत. एकटा खाणार आहे ते. आमच्या ह्याच्यामध्ये गाडीमध्ये बेल ठेवली आहे. गाडी मधली बेल. हे झाडा बेलचं काय. झाडा बेलचं बेल ठेवली ती खाणार ना एकटी. वन साईड. मग खाशील. सगळा माल जमा करतायत. कास पठार पार करून कालच्या धरणाच्या इथे आलोय. एकदम मस्त माहोल बनलाय. आपली गाडी पण वन साइड झाली एकदम. हो शेट काय. भांबवलीला वजराई धबधब्याला. हा वजराई धबधबा आहे. प्रति माणसी 30 रुपये त्याचं हे आहे. पण ते कोणही नाही आहे. आपण चालतोय चालत राहू. पाऊस तर फटे आहे एकदम फटे. आमचे गणाशे गणाशे
हा थोडं खाली घे. हा बरोबर. हे तुम्ही कॅरेक्टर चेंज झाले तुमचे. झालं झालं. आपल्या पिक्चर यांच्या बनवायचे. अरे उभं राहा रे. बघ बघ इकडे बघ बघ. गण्या अरे बघ. अरे ऊपर तो देखो. हे मस्त आहे. अरे माझं चुकलं मध्ये इथं ना मध्ये फाडली नव्हती पाहिजे होती. नाही मी चुकलं रे. अच्छा चड्डी करायला पाहिजे होती. एक साइड. आमचे गणेश शेठ बघा. गणेश शेठ बघा. गण्या वन साइड पाऊस चालला एकदम. एकदम मस्त पैकी काय रोड बनवला यार. पान रोड बनवला. आणि आपली मंडळी येत आहे हळूहळू. त्यांना भीती वाटते की यांच्या पायाला जळू बिळू लागेल म्हणून या दोघे हळूहळू चालतात मागून. आता इथे आमचा असा सीन झाला आहे की आम्हाला रस्ता माहीत नाही कुठून जायचं आहे ते. एक रस्ता हा वरून जात होता आणि हा दुसरा रस्ता इथून शेतातून चालला आहे. ते लोक बोलतात की वरतून थोडी अडचण दिसत होती म्हणून आम्ही आता तो रस्ता न करता हा रस्ता केला. तर बघू डेस्टिनेशनपर्यंत आम्ही आमच्या पोचतो की नाही धबधब्यापर्यंत. हा नजारा बघा काय मस्त दिसतोय यार. आणि हा मस्त असा ट्रेक पण झालाय पावसातला. दोन साईड आता रस्ता तर बरोबर वाटतोय आम्हाला. पुढे बघू माणसं येताना दिसत आहेत. लेट्स सी व्हॉट हॅपन. झाडी झुडपातून रस्ता काढत 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 चाललोय आता. चल ही सर्कस आहे जळूपासनं वाचायची. चल ना काय ना उद्गाव. चल लेफ्ट साइडने. चल हा मग आम्ही गेलो असतो पण ह्या चुकीत चढले नसते परत असं होतं. आणि फायनली अथक प्रयत्नानंतर एकदा रस्ता हरवलेलो. त्याच्यानंतर आता नवीन रस्ता दुसरा भेटला आणि तो एकदम परफेक्ट आहे. तर आता पायऱ्या पण दिसत आहेत आम्हाला. तर आमच्या पोरांचा आणि आनंद विनंद बघायला नाही एकदम. तर जळू बिळू सगळे विसरलेत. आता फक्त अळूची भाजी खायची बाकी आहे. एकदा मला पकडलेला हा इथे बघू शकता तुम्ही. हा नाही हा बघा हा इथे. तर तुम्ही काढलाय. आपल्याकडे तंबाखू बिंबाखू सगळं वन साईड घेऊन ठेवलंय. तंबाखू आणि मीठ तर काय टेन्शन नाही. चला आता बघू पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवतो की कसा व्ह्यू मिळतो. चला आता आपण फायनली आलो आहे. तर एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवून घेतो कसा व्ह्यू मिळतोय तो. हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि हा ह्याच्या मागे धबधबा आहे जो मेन आहे ना तो वाला. तर आता आपण बघू. तिथे बसायसाठी वगैरे चांगली सोय केली आहे. प्रति माणशी 30 रुपये घेतात. पण एकदम मस्त काम वगैरे केलं आहे. पायऱ्या वगैरे. तर बघू तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी कसा मिळतोय तो. आपली मंडळी खाली चालली आहेत. चला
तर मंडळी तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही आलात खूप छान वाटतंय. खूप छान. पहिल्यांदा आली आहे आणि भीती पण लय वाटते. गळूची तर काय पाहिजे. गळू नाही जाळू. तेच ते जळू. तेव्हा तिकडे चला बघू आपण. आणि हा तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम तुफान असा view. हा नजारा तुम्ही बघू शकता धबधब्याचा. तुला फ्लो आलाय पाण्याचा. वा सुंदर असा धबधबा 2, 3, 4 एकदम मस्त वाटतंय. आपली पण तशी व्हिडिओ करायच्या आणि तू त्या एडिट करून द्यायच्या. चल काय झालं का का रडते आहे रडते काय उत्तर समजलं की सांगते. रडते काय पण हा सांग जळू पण तुलाच लागत नाही जळू. तुझं एवढं नशीब चांगलं जळू लागतात म्हणून रडते आहे. इथे आम्ही एकदम मजेत असताना आम्हाला 2 लागले. एकवी वॉटरफॉलला चाललाय. मस्त वॉटरफॉल आहे बोलतात. आता आपण बघू पुढे जाऊन कसा दिसतोय तो. इथून तुम्ही नॉर्मल असा बघू शकता मस्त असा दिसतोय वॉटरफॉल. तर आता हे व्हिडिओमध्ये यायसाठी यांची चालू आहे पण चालत राहू. तर हे जळू मेंबर डर लगता है पर दिखाने का दिखाने का नाही. हा मस्त वॉटरफॉल आहे. जवळून एकदम बघता येईल आपल्याला. छोटासा ट्रेक पण चालू झालाय वॉटरफॉलला जायचं तर. आपण आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. मस्त भिजलो पण एकी वॉटरफॉलला मजा आली. तर आता ओल्या अंगानेच सीट बीटवर बसलो आहे. एकदम सीट तर खराब झालीच आहे. घरी जाऊन ती परत सुकवायचीच आहे गाडीची सीट. आता आपण जाऊ गण्याच्या घरी मस्त फ्रेश वगैरे होऊ. गण्याच्या आईने चिकन भाकरी ज्वारीची भाकरी आहे मस्त बनवणार आहे आणि मटण पण आहे. तर आपण त्याच्यावर ताव मारू. चला आपण भेटू गण्याच्या घरी. भाकरी भाकरी तू बांधलीस प्रतीक्षा नाही काय हो काकी ही वाढायला शिकते आता हळूहळू बघा. नमस्कार मंडळी. आजचा दुसरा दिवस. आता आपण आलो आहे सज्जनगडला साताऱ्याला. तर पाठीमागे बघू शकता आपली मंडळी चढायला किती आहे. तर आपण जाऊ आता बघू जरा एक्सप्लोर करू थोडा. कसं वाटतं आजचा दिवस कसा जातो बघू. चला भेटतो तुम्हाला. तर आपण चालत राहू बघू. हा पहिलाच तुम्हाला नजारा दाखवतो मस्त असा साताऱ्याचा. ही आपली मंडळी पाऊस नाही म्हणून हळूहळू हळू चालली आहे. हे हनुमानाचं मंदिर शहापूर मारुती बघू शकता. मध्येच पाऊस येतोय पाऊस जातोय.
ती समोर बघू शकता एकदम पुढे ती दिसते ना जळूवाली ताई, ती आज पळते कारण की आज पाऊस नाही साचलेलं पाणी नाही. आजींचं वय बघा. उतरले खाली आता. चल माझ्या बरोबर. म्हणतो शक्ती आली तुम्हाला. आली ना म्हणून तर बोलावं. तर हा सज्जनगडचा महादरवाजा. हे महादरवाजाले गुरुज आहेत. फक्त एवढंच जवळ जवळ आहे. तर हे छोटं तलाव आहे. आकडा पण एकदम वन साईड उड्या बिड्या मारताय का तलावात, उलट्या सुलट्या. हां हे समर्थ रामदास स्वामी समाधींचं समाधी आहे. रामदास स्वामींचं समाधी मंदिर तुम्ही बघू शकता. मस्त असं. गर्दी आज शनिवार आहे तरी एवढी जास्त नाही. हे समाधी मंदिर आहे. असं द्वार. आपण चाललोय. आधी चप्पल काढूया. तर आपण आधी प्रदक्षिणेला सुरुवात करतोय. प्रदक्षिणा मारून मग आपण जाऊ समाधी मंदिरात. आपण इथे रामदास स्वामींच्या समाधी मंदिराची आलो आहे. हे तुम्ही बघू शकता समाधी मंदिर आहे. जी पब्लिक चालली आहे पुढे. आपण प्रदक्षिणा मारू मंदिराला मस्त. त्याच्यानंतर मंदिरात जाऊ. प्रतीक्षा पाणी 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 बोला फक्त उडी मार. हे पाणी बोला फक्त उडी मार. थांब थांब थांब. पाणी पाणी आला पाणी. आपला मीम कंटेंट आहे. तर हे समाधी मंदिर आहे.
पाऊस पण आलाय आता. गणपती बाप्पा आहे. हा गणपती बाप्पा. 5 प्रदक्षिणा झाल्यात. तर आपण व्ह्यू बघूया. मस्त व्ह्यू आहे एकदम. तेच तर तुम्ही बघू शकता. गणेश काय आहे? कुरमोडी धरण. कुरमोडी धरण आहे. ओके. आणि ते बघा तिकडे कास तलाव होता. कुठचा कास तलाव? त्या डोंगराच्या पलीकडे. त्या डोंगराच्या पलीकडे कास तलाव. ओके. तर आपण व्ह्यू बघू शकतो. मस्त असा व्ह्यू आहे. असं जाण्यासाठी बनवलं आहे. आपण चालत जाऊ. शकतो हे हनुमानचं मंदिर आहे. धाब्याचा मारुती म्हणतात. इथे मारुतीची स्थापना केलेली. इथे रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज येऊन दर्शन वगैरे घ्यायचे. समोर स्थापित धाब्याचा मारुती बघू शकता. 400-500 रुपये. स्नॅपचॅट मध्ये भारी येतं. डायरेक्ट पुढचं मागचं गेला. थोडा प्लॅन मध्ये चेंज झाला. आता आम्ही आलोय. पहिले सांगितलेलं की माऊलीला चाललोय, पण आता माऊली कॅन्सल केला आणि आलोय आपण ठोसेघरला. तर बघू शकता आता जळू का क्वा फिरसे है भाई साहब. जळू मिलेगा. जळू फिरसे आहे का. आता गणेशला गाडी लावते तिकडे. तर आपण जाऊ. तर ठोसेघरचा धबधबा बघू मस्त एकदम. तर बाकी वन साईड इथे आल्यावर गोरा दिसतोय रे. हो इथे आल्यावर गोरा दिसतो. आणि इथे परत बॅक टू पवेलियन काळा. सूर्यवाईची कृपा आहे. हा हे वरचा उजेड दिसतोय ना, सूर्याबाईची कृपा आहे. तसं पप्पांचं नाव पण सूर्याचं आहे म्हणून जरा अजून गर्व गोरा दिसतो. वन साईड एकदम. चला आता हा एंट्री गेट आहे. पण जातोय ठोसेघरला. हा तर हा गण्याचा मित्र आहे. हा पुढे चाललाय तो अंकुश 001 म्हणून.
आता बघू, आपली ओळख तर आहे, तर आता काय कोण होत आहे काय हे पाहुणा हे भावना लवकर ये. आणि तर ओळखीने आपल्या भावाच्या ओळखीने आपल्याला फ्रीमध्ये सोडलाय. तशी आपली इथे एंट्री फी किती आहे? तरी 50 रुपये काहीतरी आहे. 50 रुपये एंट्री फी आहे. आयचा गेट आहे. तर हा आता आपण फ्रीमध्ये आलोय. आपल्या भावाच्या मित्राची ओळख वन साईड एकदम. हा तर हा मस्त एकदम त्याची माहिती दिली आहे कोसेकरची. कारण या मस्त रस्ता बनवलाय जायला, काय एक टेन्शन नाही. शोधायचं इथे पर्यटक पण भरपूर आहेत आणि इथे एंट्री फी 50 रुपये. प्रतीक्षा, तुला जळूनच काय वाटतंय काय? हा ग, तुला जळून विषयी काय वाटतंय काय? आजी वाटतेस म्हातारी. त्या मेंटल बायका असतात तरी चष्मा घालून मस्त. आता इथे काय जळू बिळीचं टेन्शन नाही ना. आता एखादा लागला पाहिजे, एखादा मग भाव काय झालेलं अटॅक जळू जळू चावला, जळू लागला पायाला म्हणून अटॅक आहे. नाही नाही जळू तर छोट्या धबधब्यासाठी हा इथून रस्ता जातो राईडला आणि हा मोठ्या धबधब्यासाठी हा वाला आहे. आपल्याला मोठ्या धबधब्यावर जायचं बघा जे दिलं आहे. तर आपण चला चालू बघू. गर्दी बघू शकता. छत्र्या रंगीबिरंगी इंद्रधनुष्य पण दिसता इथे. बघा छत्री. हा आता पण गेलं इंद्रधनुष्य गेलं पाहिजे. दोघांना बोल. गर्दी एकदम फार गर्दी. पण हा पॉईंट आहे. पाहिजे. तर आता आज जाऊन बघू आपण काय आहे ते गुफेमध्ये. गुफेमध्ये एकदम भरलेलं आहे एकदम सगळं पाणी वगैरे. तर बघू सगळ्या बिगड्यावर पाय बी टाकायचं. इथे एकतर जळूची भीती. आता त्याच्यामध्ये पुढे बघूया काय आहे. आपली अर्धी माणसं सगळी पाठीच आहे. अशी छाती बरोबर आलो आहे. आणि हा गुफेतून धबधबा वन साईड दिसतोय. फक्त एवढं पाणी दिसतंय. अरे हे बघा कसलं दिसतंय. हा वरचा धबधबा आहे. त्याच्या खाली आपण आहे, आतून आहे. तर आता इथून जाऊया. आपली तर लय पाठी आहे पाठी. आता आपण आलो
आलो आहे सातारा सिटीमध्ये. आपल्या भावाचा बड्डे होता आशिषचा, तर त्याला सरप्राईज द्यायचा आहे. तर आपण जाऊया त्याला सरप्राईज देऊ बड्डेचं. तुम्ही पुढे बघा सरप्राईज कसं आहे ते. ही कुठे आहे आली का वरती ती सांगा ती. हॅपी Oh my God! Happy birthday to you. Happy birthday, dear Ashish. Happy birthday to you. बार बार दिन ये आए. रुको सबर करो. हाँ, यही मोहब्बत है. एक बार हम फोटो काढा ना तिथे. कसं होतंय तुमचं? एकाच टायमिंगला सगळं करून येते एखादं. तर आपण आता आलो आहे अष्टविनायक हॉटेलला. हे हॉटेल सातारा कोल्हापूर हायवेला लागून आहे. तर तिकडे तांडव थाळी म्हणून स्पेशालिटी आहे, तर ती आपण बघू आता कशी लागते ती. चला आपण तांडव थाळीवर ताव मारूया. कसली थाळी आहे रे पोरा तू? कसली थाळी आहे? तांडव थाळी. आणि आपले तांडव आता करणार आहे थाळी खाऊन, एकदम थाळी खाऊन तांडव करणार आहे. एकदम वन साईड वाटते. तुम्ही बघू शकता हे भरपूर आयटम काय काय आहे. हे संपेल ना भावांनो? आता आज तिसरा दिवस, सकाळचे वाजले 5:30. तर आपल्याला जायचं आज कोल्हापूरला महालक्ष्मी ज्योतिबा बघायला, त्याचं दर्शन घ्यायला. तर म्हणून लवकर उठलं आहे. बाकीची मंडळी त्या दुसऱ्या रूममध्ये ते पण आता उठले. आंघोळ विंघोळ वगैरे फ्रेश बिश आणि जाऊ. ते राहू दे राहू दे. चल हां चकना बिकना घेऊन आला उठलो. ए चला 1 2 3 या. मुलगी आली मुलगी बघण्याचा कार्यक्रम. मुलगी काय मुलगी बघण्याचा कार्यक्रम. बस बसा जागा. तिसरा दिवस आपण चाललो आता कोल्हापूरला महालक्ष्मी ज्योतिबा त्या साईडच्या सर्व मंदिरांना
देवांचं दर्शन घ्यायला. तर ड्रायव्हर विवर आपला रेडी आहे. वन साईड एकदम सकाळपासून एकदम सुसाट काम चालू आहे. चला 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 नुसतं. हा कधी कधी तयारी केली आहे? सगळ्यांना पाणी गरम करून किती वाजता तयारी करायला चालू केली आहे? सकाळी झोपलोच नाही, लवकर उठायचं. आपला भाऊ पण वन साईड एकदम खाय द्यायचं पण घेतला. वन साईड कुठे आपले बिस्किट बिस्किट पार्लेजी बिरले ते कुठे पॉप कुठे काय. माझे पो तर चला आपण बसू गाडीमध्ये. आपण आता गणपती बघायला चाललोय. मस्त असा गणपती आहे. नमस्कार मंडळी, आपण आलो आता ज्योतिबाला, ज्योतिबांचं दर्शन घ्यायला. तर तुम्ही आता बघा ना, एकदम धुकं आहे. मला मी दाखवतो. समोरचं काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही. एकदम कोर आहे. भक्त येती दुरून शंकराच्या अवताराला बघती डोळ भरून. हे दौडत आला सफेद घोडा घेऊन देवाला. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. लाईन आता ही फिरत मंदिरात जाते. आज रविवार आहे, ज्योतिबाचा वार आहे, तरी गर्दी थोडी कमीच आहे, कारण की आपण आलोच आहे 8 वाजता. I'm not